आज आपण पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत। तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि खायलाही एकदम टेस्टी लागतात। वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असे हे पोटॅटो बॉल्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला इथे शिजलेले बटाटे घ्यायचे आहेत। आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार बटाटे कमी जास्त घेऊ शकता। ते आपण शिजवून आता ते खिसून घेऊया। आता ह्यामध्ये काही मसाले घालूया। तर चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, काळं मीठ पाव चमचा आणि आपल्या तिखटनुसार हिरवी मिरची, 1 कांदा बारीक कट केलेला आणि कोथिंबीर घालायची। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा ब्रेड क्रम्स घालणार आहोत। आणि आता ह्याचं आपण एक गोळा तयार करून घेऊया। हे जर पातळ वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये वरून आणखी कॉर्नफ्लॉवर ॲड केलं तरी चालेल। हे आपण याचा मळून एक गोळा तयार करूया आणि पाण्याचा हात घेऊन आपण छोटे छोटे ह्याचे बॉल्स बनवून घेऊया। ह्याचे बॉल्स आपल्याला जेवढे हवे आहेत त्यानुसार बारीक मोठे करू शकतो। आता आपण हे लगेच तळायला घेणार आहोत। तर तेल गरम झालं की आपण त्यामध्ये हे पोटॅटो बॉल्स घालून घेऊया आणि 2 मिनिटे एका बाजूनी भाजल्यानंतर आपण हलवून घेऊया। दोन्ही बाजूनी हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम क्रिस्पी असे आपले बॉल तयार होतात। आता हे आपण राहिलेले सगळे असेच तळून घेऊया। आता आपले क्रिस्पी असे पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत। तर आपण आता ही प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।